सण म्हटल्यानंतर मला नाही वाटत की या दिवशी जगातला कुठला माणूस दुःखी असेल बाबा, पण एक माणूस असा आहे त्याला खूप दुःख झालंय आणि ते दुःख हलकं करण्यासाठी तो एक निरागस माणूस गेलाय एका हॉटेलमध्ये. बघूयात मग आता त्याला कुठलं एवढं दुःख झालंय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात शशिकांत केरकर आणि भाऊ कदम. झाल्या तिन्ही सांता, टेबल सजवला त्यांचा, वाट पाहतो मी रे येणार कस्टमर माझा. झाल्या तिन्ही सांता, टेबल सजवला त्यांचा, वाट पाहतो मी रे येणार कस्टमर माझा. पीने वालों को पीने का बहाना चाहिए, हर पीने वालों को पीने का बहाना चाहिए. गाना आए या ना आए पीना चाहिए, अरे गाना आए या ना आए पीना चाहिए. सर 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 हे काय करते सर? सर तुम्हाला झाले? शक्यच नाही. सर खरंच तुम्हाला झाले? सांगितलं ना शक्य नाही म्हणून. सर मी सांगतोय ना तुम्हाला झाले. हे बॅटरी रात्री एक सांगितलं 10 वेळा नाही झाली तरी झाली काय. हा मला झाली होती, मी बेसिन मध्ये करून आलो. सर तुम्ही बेसिंग मध्ये करून आला सर? हे असं केला. अरे जास्त झाली होती करून बेसिन. बेसिंग मध्ये हा हे म्हणायचं नाही मला सर, तुम्हाला चढले. काय चढलं? काय सर सर मारू नका मला. मारत नाही रे, काय ना काय चढलंय ते. सर काय शरीरावर नाही, दारू तुमच्या डोक्यात चढली, त्यामुळे तुम्ही सारखं गाणं गाताय आणि सारखं पडताय. काय हो सर. मी पडतोय हो सर. दारू ना? हो सर. शपथ घे. कोणाची? दारूची शपथ घे. दारू शपथ सर, दारूमुळे तुम्ही पडताय. आयला मला इतकी वर्ष उगाच वाटत होतं मी लंगडा आहे म्हणून. दिस झिंग इज अमेझिंग. हे चंपा बाहेर आता नाचू शकतो आपण. सुन चंपा सुन तारा मैंने लंगडा सुन चंपा सुन तारा मैंने लंगडा. बस बस त्याला एवढंच गाणं येतं. हे बॅटरे मी कुठलं गाणं गायलं रे? सर तुम्ही आयटम सॉन्ग गायलं सर. हा? हो. मग मला काय वाटत होतं मी भावगीत गायलं सर. कसं आहे भाऊ, तुम्ही दारू प्यायल्यामुळे भाऊक झालात म्हणून तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही भाऊ गीत गाताय. भाऊ करून मला आठवलं. तर तुम्ही हसताय का? अरे हसत नाही, रडतोय मी रडतोय. जाग झालं सार गाव तांबड फुटाया लागलं. जाग झालं सार गाव तांबड फुटाया लागलं. तुझी घागर नळाला लाव पाणी सुटाया लागलं. हे तुझी घागर नळाला लाव पाणी सुटाया लागलं. तर तुम्हाला दुःख झालंय आणि तुम्ही गाणं गाताय? कसं आहे, मला दुःख झालं की मी गाणं गातो, मग माझं दुःख हलकं होतं. मग दारू का पिता सर? अरे मला पूर्ण गाणी येत नाही ना, मला अर्धीच गाणी येतात. त्यामुळं मला दुःख झालं की अर्ध गाणं गातो, मग अर्ध दुःख हलकं होतं. सर मग तुमचं अर्ध दुःख कधी कमी होतं? दारू पिऊन. अरे एवढं दुःख आहे सर? खूप दुःख आहे मला. सर सांगा ना, मला सांगा ना प्लीज. सर हसलात म्हणून. अरे माझ्या चेहऱ्याकडे बघून नाही, पण ते वाचतंय त्याचं तरी जरा लाज ठेव. अरे मला दुःख झालंय कारण माझी सावत्राई वारली. हाय सर, कशानं सर? सख्या आईच्या धक्क्यानं. सख्या आईनं सावत्र आईला ढकलून मारलं. मर्डर 3. भीगे ओठ तेरे तोडींना अशी रगत काढीन मुंडगी फिरवून टाकीन तुझी. काही बोलतो? हा काय झालं तुला सांगतो. जुलै महिना होता, अशा विजा गडगडत होत्या आणि ढग असे कडकडत होते. तर त्यावेळी भर पावसात
ग्लास काय विनत करते, हसायचं की रडायचं? काय बोलते? तर त्या जुलैमध्ये भर उन्हात माझी सख्याई हरवली. मग काय बाप शोधायला लागलं सगळीकडे, ती काय भेटली नाही. मग बापानं दुसरं लग्न केलं. मग सावत्र आई आली का नाही घरामध्ये. मग काय गंमत झाली माहितीये का, अचानक सख्याई दारात उभी. अरे बापरे, आता काय? हा, मग त्या सावत्राईनं तिला बघितलं आणि तिला धक्काच लागला आणि तिला अटॅक आला. इथे अटॅक इथे येतो, पण इथं आला होता. तो कसा काय? अच्छा गावात अटॅक आला आणि ती सटॅकन गेली. पण जाता जाता माझ्या नावावर 10 लाख रुपये ठेवून गेली. काय सर, 10 लाख? 10 लाख. हे चांगलं आहे ना सर. मग अरे काय चांगलंय, हे 10 लाख संपत नाही तोच ऑगस्ट मध्ये. सर हसलात. हसत नाही, रडतोय मी. तोच ऑगस्ट मध्ये माझा चुलता गेला. अरे बाप रे. बाप नाही, चुलता गेला, चुलता. अरे चुलता रे. तर काय झालं काय पण सांगा ना. काय झालं? विजाचं. कशाला चमक? काय ऐकून घे ना. ऑगस्ट मध्ये थंडी होती. ऑगस्ट मध्ये थंडी? चुलता कोणाचा गेलाय? तुमचा. हा, मग थंडीत ऑगस्ट होता. आ? ऑगस्ट मध्ये थंडी होती. हा. त्या थंडीनं गेला. काय झालं होतं? अटॅक. इथे? अटॅक इथे येतो, पण इथं आला होता. तो कसा काय? अशा गावात लचक भरली ना. एवढीशी उचकी आली आणि तो गेला. पण जाता जाता माझ्या नावावर 60 लाख रुपये ठेवून गेला. 60 लाख? हा, मग सर हे तर उत्तमच झाला. अरे काय उत्तम झालं. 60 लाख संपत नाही, तोच ऑक्टोबर मध्ये करोडपती झालात. रोडपती झालो. रोडपती. ते कसं काय? ऑक्टोबर मध्ये माझ्या घरचं कुणीच गेलं नाही ना. काय मला सांग, तुझा पगार पाणी कसं आहे बाबा? चांगला आहे. चांगलं? 15,000 आहेत. शिवाय हे टीप मिळते ना ती वेगळी. वा. गावात खूप प्रॉपर्टी आहे. 15 एकर जमीन अरे आहे. वा. डिपॉझिट केलेत, शेअर्स मध्ये गुंतवलेत. 50-60 लाखात 60 काय 90 लाखाची तरी प्रॉपर्टी आहे. वा 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 वा. चला चला चला, ऑक्टोबरचा प्रॉब्लेम मिटला. तो कसा काय? नाही, मला येता येता असं कळलं की तू माझा लांबचा मामे भाऊ आहेस म्हणून. हा गेला 12च्या भावात. पण तुम्हाला बघून सगळा महाराष्ट्र हसतो, त्यामुळे सगळ्यांची दुःख तुम्हाला बघून जातात असं म्हणायला हरकत नाही. सगळ्यांना जाणून घ्यायचंय की भाऊ दिवाळी कशी साजरी करतात. बुवा, काही एखादा किस्सा विस्सा आठवतो का? हा, आठवतोय किस्सा. आम्ही कॉलनीत राहायचो तेव्हा जिन्यावर बसायचो रात्री गप्पा मारत. तर शेजारी काकू होत्या, त्यांना त्रास व्हायचा त्याचा. त्यामुळे हे बसू नये म्हणून त्या पाणी ओतून ठेवायच्या जिन्यावर. त्यामुळे मला बसता यायचं नाही. मग आम्ही ठरवलं याचा बदला घ्यायचा. मग आम्ही काय केलं, सुतळी बॉम्ब, अगरबत्ती याचा एक टाइम बॉम्ब बनवला. वा वा वा. आणि दाराच्या बाहेर ठेवला रात्रीचा. आणि आम्ही गेलो घरी. सगळे घरी जाऊन झोपलो. आत्ता वाजेल, आत्ता वाजेल, आत्ता वाजेल. धुम असा आवाज आल्यावर मी पांघरून डोक्यावर. झालं, सक्सेस. हा, मग सकाळी मी आपला नेहमीप्रमाणे काहीच झालं नाही असा निघालो. तेवढ्यात काकू, इकडे भाऊ इकडे. काय रे, काल कोणी फटाके वाजवले आमच्या दाराच्या बाहेर? बोललो नाही काकू, मला काहीच माहित नाही. सगळ्या मित्रांची नावं घेतली. बोललो नाही खरंच काकू, मला माहित नाही. माझ्या चेहऱ्याकडे बघून तिला वाटलं मी खरं बोलतोय. आणि एक महत्वाचा प्रश्न मलाही विचारायचा सगळ्यांना, की तुम्हाला कधीपासून भाऊ ही उपाधी मिळालेली आणि का मिळाली ती भाऊ? नाही, चांगलं आहे ना, सगळ्या मुली भाऊ. बायको ही चिंता करत नाही कधी. बरं, मग आता बायकोवरून मला आठवलेलं आहे, पाडवा आहे आता. मग बायकोला काय भेट बीट यंदा? कधी नव्हे तो पाठ. आंघोळीला आंघोळ घालते बायको. आंघोळ करावी लागते. करावी लागते. त्या वेळेत करावी लागते ना, सकाळी एवढ्या उठून. मग एकदम मी फारच भारावून गेलो. काय चाललंय सगळं इथं, खूपच ओवाळणं वगैरे सगळं. म्हटलं काय तरी गंमत आहे. नंतर मला कारण कळलं, मी टीव्ही घेतला ना.